नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 28 जानेवारी 2026. आज सकाळची जी उजनी स्थिती आहे त्या उजनीमधून सध्याला कोणत्या कोणत्या योजनेतून पाणी चालू आहे, कितीने वाढ केली आहे, टक्केवारीमध्ये किती घट झालेली आहे, त्याचबरोबर उजनीतून भीमा नदीमध्ये कधी पाणी सोडणार आहेत याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. आज सकाळी उजनी धरणाची स्थिती बघितली तर एकूण पाणीसाठा हा काल 117 TMC होता, तो आज 116.28 TMC वर आलेला आहे. आणि उपयुक्त साठा हा 53.22, काल 53.57 TMC वर होता, तो आता 53.22 TMC वर आलेला आहे. टक्केवारी बघितली तर 99.89% काल होतं, आज 99.34%, म्हणजेच जवळपास 0.55%, म्हणजे अर्धा टक्क्यापेक्षा जास्त एवढं पाणी कमी झालेलं आहे. आणि बाष्पीभवनाचा वेग आता ऊन वाढल्यामुळं वाढताना दिसतोय. काल 5.3 मिलीमीटर होतं, आज 5.26 मिलीमीटर झालेलं आहे. आणि सध्याला सिनामाडा उपसा सिंचनमधून कालपर्यंत 70 क्युसेकचा विसर्ग चालू होता, आजपासून 140 क्युसेकचा विसर्ग चालू केला आहे. दहेगाव उपसा सिंचनमधून 100 क्युसेकचा विसर्ग चालू केला आहे. आणि बोगद्यामधून 900 आणि कालव्यामधून 2100 क्युसेकचा विसर्ग चालू केला आहे. आता प्रश्न पडतोय, भीमा नदीला पाणी कधी सोडायचं. खरं तर ही गोष्ट पालकमंत्र्याच्या अखेरीत येते आणि या 2-3 दिवसामध्ये पालकमंत्री आपल्या उजनी धरण परिसरामध्ये त्यांच्या भाजपच्या प्रचारासाठी येणार आहेत. खरं तर शेतकऱ्यांनी त्यावेळेस ज्या गावात आलेत, नदीकाठी असेल किंवा उजनी धरण परिसरामध्ये आले असतील, त्यांना जाब विचारणं गरजेचं आहे. त्यांना त्यांच्याकडे मागणी तर झाली पाहिजे, पाणी का सोडलं जात नाही, तुमची मिटिंग का होत नाही. खरं तर आता उद्या 29 तारखेला बेंबळ्यात येणार आहेत 4 वाजता. त्या अगोदरही आपल्या परिसरामध्ये ते असतील, भले पंढरपूर असतील, माढा, माळशिरस, कोणत्याही तालुके असतील, नदीकाठची जी गावं आहेत त्या गावातल्या शेतकऱ्यांनी पालकमंत्र्याला जाब विचारलं पाहिजे की बाबा पालकमंत्री, उजनीचं नियोजन का होत नाही, उजनीतून नदीला पाणी का सोडलं जात नाही. आपण जर बोलायला शिकलो तरच आपल्याला फायदा होईल, नाहीतर आपण गप्प बसून जर उगीच फोनाफोनी करून पाणी का सोडलं जात नाही, पाणी का कधी सोडणार आहे, ही विचारणा करून काही उपयोग होणार नाही. खरं तर ह्या राजकारण्यांना जाब विचारलं पाहिजे, तुमची कालवा सल्लागार समितीची बैठक का झाली नाही, उजनीतून कोणत्या योजनेतून किती पाणी सोडणार, उजनीत पाणी किती राखणार, पुढच्या उन्हाळ्याची नियोजन कसं असणार, ह्याचा जाब प्रत्येक शेतकऱ्याने विचारला पाहिजे. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळ्याहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.